वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडने म्हणजेच वेकोलीने नियमांची ऐसी तैसी करून चक्क नदीच्या पात्रातच रस्ता बांधला। यामुळे नदीचे पात्र अडले। या रस्त्यावरून आता वेकोली मातीची वाहतूक करीत आहे। हा रस्ता बांधून महिना होत आला, पण कुणालाच याची साधी माहिती नाही। प्रशासनाला कोणतीही माहिती न देता नियम धाब्यावर बसवून हा रस्ता तयार करण्यात आला। चंद्रपूर जवळ भटाळी नावाचे गाव आहे। या गावाजवळून इरई नदी वाहते। याच नदीच्या बाजूला कोळसा खाणीचे उत्खनन सुरू आहे। या खाणीतील माती बाहेर फेकण्यासाठी वाहनांना जवळचा रस्ता हवा, म्हणून चक्क नदी पात्रातून तो रस्ता तयार करण्यात आला। काही कार्यकर्त्यांनी आज सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। तेव्हा त्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली, तेव्हा हा गंभीर प्रकार लक्षात आला। वेकोली ही केंद्रीय कंपनी असल्याने अधिकारी मुजोरीने वागतात हे वारंवार दिसून आले, पण ही खुलेआम मुजोरी मुनगंटीवारांनाही संताप आणणारी ठरली। त्यांनी लगेच जिल्हाधिकाऱ्यांना यावर तातडीने कारवाई करण्याची सूचना केली। प्रशासन यावर आता किती गांभीर्याने कारवाई करते हे पाहणे महत्त्वाचे आहे। नाही, WCL नेहमीच मस्ती आली आहे। ते CMD जो आहे ना, तो स्वतःला कलेक्टर पेक्षाही महान स्वतःचा डी काढतो आणि स्वतःला CM समजतो। कोणतीही परवानगी घेतली नाही। या पाण्याचं पात्रामध्ये त्यांनी ब्रिज टाकला, मातीचा। बरं, टाकलं तर टाकलं, परवानगी घेतली पाहिजे। नदीच्या पात्रामध्ये कोणतंही काम करायचं असेल तर प्रशासनाची परवानगी घेणं हे कायद्याने आवश्यक आहे। हे कायदाच मानत नाही, कायदाच मानायला तयार नाही। आणि मातीचा तिथं जो काही रपटा तयार केला, मग त्याच्यात पाईप तर टाकायला पाहिजे होते, पाईप सुद्धा टाकले। मी आता जिल्हाधिकारी महोदयांच्या कानावर टाकलं की कमीत कमी आपल्या देशामध्ये एक भारत सरकारची यंत्रणा कायदे पायदळीत उडवत असेल। आम्ही अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतो, संविधानावर लांबलचक भाषणं आम्ही करतो की सन्मान केला पाहिजे, गौरव केला पाहिजे। हे काय करताय? यांच्यावर काही कारवाई केली पाहिजे।